आमदार गोपीचंदजी पडळकर आपल्यासोबत आहेत। भिगवणच्या प्रकरणावरून काही वैद्यकीय अहवाल समोर आले, त्याची तुम्ही माहिती घेतली का? काय नेमकी आता बघा, त्या मुलीच्या भावाचं आणि आईचं म्हणणं आहे की डोळ्यात चटणी टाकूनच या मुलगीला पळवलं आहे। जर ह्यांचे प्रेमसंबंध होते, यांच्या घराला लागून घर आहे, मग बाजारातून पळवायची गरज काय होती? रोज 24 तास एकाच ठिकाणी आहेत ना, ते एकाच गावात राहत आहेत, शेजारी राहत आहेत। तर ह्या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जातं आहे। तर पोलीस प्रशासनाला आव्हान आहे, विनंती आहे की याच्या मुळामध्ये जाऊन या प्रकरणाच्या पाठीमागं कोण आहे, यांना सपोर्ट कोण करतं आहे, याच्या पाठीमागं कोणाची शक्ती आहे, हे सर्व तपासून यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि मुलगी आईच्या ताब्यात दिली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। आता मध्यरात्री मुलगी बारामतीत आली आहे, सांगितलं गेलं, मुलगा अज्ञातस्थळी पोहोचवला गेला आहे। पण आता जी माहिती येते की वैद्यकीय अहवालामध्ये अशा पद्धतीची चटणी टाकून पळवून नेल्याचं कुठे दिसत नाही। काल जेव्हा परवा मी तिथं गेलो, त्या पोराच्या डोक्यात तशीच चटणी होती। जेव्हा पंचनामा पोलिसांनी केला तेव्हा तिथं चटणी दिसलेली आहे। ती काय घरातून घेऊन गेलेली नाही ना, त्याला माहीत आहे का हे असं प्रकरण घडणार आहे म्हणून। तर हा जो बनाव ह्या प्रकरणाला वेगळा वळण देण्याचा चालू केला गेला आहे, तो करू नये आणि जो कोणी करतो आहे त्याच्या मुळापर्यंत पोलिसांनी जावं, हीच आमची मागणी आहे। आणि मुलगी कसल्याही परिस्थितीत आईच्या आणि भावाच्या ताब्यात दिली पाहिजे। तिचं लग्न होतं 22 तारखेला। हे जो आजार आहे तो अशा मुलांना पुढं करतो आहे, त्यांना 2 नंबरचे जे पैसे येतो तो त्यांना पुरवतो आहे। आणि ज्या मुलींना वडील नाहीत अशा मुलींना टार्गेट केलं जातं आहे। 25 मुलींची प्रकरणं इंदापूर तालुक्यात घडलेत। हे काय साधी बाब नाही आहे, हे अतिशय सिरियस घेण्याचा हा प्रकार आहे। आणि त्यामुळं मग काय त्या मुलीची स्टेटमेंट पाठवणं, अमुक करणं तमुक करणं, हे जे सगळं चालू आहे ते थांबवावं आणि मुलीला ताब्यात देऊन त्या मुलावरती गुन्हा दाखल करावा। त्याच्या पाठीमागं कोण आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे। पोलिसांच्या तपासामध्ये ही बाब मग निदर्शनास आली नाही का? जर चटणी पुढचा हो, पोलिसांनी जेव्हा पंचनामा केला तेव्हा तिथं चटणी दिसली होती। परवा जेव्हा आम्ही गेलो तेव्हा सगळे लोक सांगत होती की पंचनामा केला होता तेव्हा तिथं चटणी सगळीकडे पडलेली होती। आणि बाजारात हे झालेलं आहे, हे काय असं कुठं काय माल रानाला झाले अशातला भाग नाही। मग तुमचे एवढे जवळचे संबंध होते तर बाजारातनं जायची गरज काय आहे? तुम्ही तर रोज तिथंच आहे ना, जायचं ज्याला त्या काय 2 मिनिटाचं कारण सांगून कुणी जाऊ शकतं। परंतु याला आता जरा दबाव टाकून काहीतरी वेगळं वळण दिलं जातं आहे, तर त्याच्या मुळात पोलिसांनी जावं। पोलीस प्रशासन चांगलं सहकार्य करतं आहे, मी पुणे पोलिसांचं आभार व्यक्त करेन। परंतु मुलगी जोपर्यंत तुम्ही ताब्यात देत नाही तोपर्यंत हे प्रकरण त्यांनी लावून धरावं। आता तुमची भूमिका काय असणार? माझी भूमिका हीच आहे की ती मुलगी कसल्याही परिस्थितीत ताब्यात दिली पाहिजे, त्या पोरावरती गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याच्या बाजूनी कोण आहेत, आजार आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याला कुणाचं पाठबळ आहे ते पण कळायला पाहिजे ना। कशाच्या मस्तीमध्ये तो असं करतोय? अनेक प्रकरण आहेत। मागं त्या एका प्रकरणात लवजियाच्या प्रकरणात हा स्वतः जर आरोपी होता, तलाट्याला मारहाण करणं, त्याच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न करणं, वाळूच्या केसेस, अशा 12-13 केसेस त्याच्यावरती आहेत। तर हा जो गुन्हेगार आहे तो फोपावतोय आणि अशा सगळ्या मुलांना सपोर्ट करून ज्या मुलींना वडील नाहीत अशा मुलींनाच लक्ष केलं जातं आहे, किंवा ज्यांच्या नावावरती प्रॉपर्टी आहे, मला कळतं की या मुलीच्या पण नावावरती प्रॉपर्टी आहे, तर अशा मुलींना टार्गेट करून किंवा काही विवाहित महिला आहेत त्यांना टार्गेट करायचं, त्यांचे वेगवेगळे व्हिडिओ तयार करायचे आणि मग परत त्यांना ब्लॅकमेल करायचं, असले घाणेरडे प्रकार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या केसच्या बाबतीत असा सगळा प्रकार आहे, वडील नाहीत त्यामुळंच या मुलीला टार्गेट केलेलं आहे। मुलगी वेल एज्युकेटेड आहे, डी-फार्मसी झालेली मुलगी आहे आणि तिला जे स्थळ आलं होतं तो MPSC प्री एक्झाम पास झालेला मुलगा आहे। तर असं सगळं चांगलं चाललेलं असतानासुद्धा हा पोरगा चोरटा, ह्याच्यावरती चोरीच्या केसेस आहेत। हा चोऱ्या माऱ्या करतो, पायपात चोर, कुठं मोटारी चोर, असले उद्योग घाणेरडे करतो। आता त्या मुलीला समजावून सांगितलं पाहिजे, तर पोलीस प्रशासनाने ते करावं। आपलं काय झालं बोलणं कुटुंबाशी, मुलीशी? कुटुंबाशी माझं बोलणं सुरू आहे, मुलीशी माझं बोलणं होण्याचा काही विषय नाही, ते पोलिसांच्या ताब्यात आहे। SP पुणे ग्रामीण माननीय संदीप गिल साहेब स्वतः आता बारामतीमध्ये आलेले आहेत, ॲडिशनल SP तिथं आहेत, DYSP तिथं आहेत। तर सगळे या प्रकरणात सगळे लक्ष घालून आहेत। मला आता असं कळालं की LCBमध्ये शेख नावाचा कोणीतरी अधिकारी आहे। आता अधिकृत माहिती मी घेतो आहे की तो या सगळ्या प्रकरणामध्ये सर्व मदत करतो आहे, असं मला आता काही अधिकाऱ्यांच्याकडून कळालं। अधिकृत माहिती मला मिळाल्याच्या नंतर मी नावासहित सांगेन। इकडं राहुरी तालुक्यात एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आणि जो संशय आहे तो जंगलात सलग 5 दिवस हा लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होतोय आणि लव जिहादच्या संशयानं हा या ठिकाणी बघा ना, मग आता एक किती प्रकार, अहिल्यानगर जिल्ह्यात तर खूप प्रकार सुरू आहेत। महाविकास आघाडी सरकार असताना तर जास्त प्रमाणामध्ये लव जिहादच्या घटना घडलेल्या आहेत। आता हे प्रश्न आता तुम्ही विचारला, मला तर हे प्रकरण माहीत नाही। लव जिहादचा संशय आहे आणि मुलीवरती 5-6 दिवस जंगलामध्ये अत्याचार केला गेला आहे। हे जे कुणी सगळी लोक आहेत की लव जिहादच्या घटना घडत नाहीत असे जे म्हणतायत, ह्या लोकांनी या गोष्टीकडे सिरियसली बघितलं पाहिजे, गांभीर्यानं बघितलं पाहिजे।
हा काही विषय राजकारणाचा विषय नाही, मताचा विषय नाही. आता निवडणूक तर 3.5-4 वर्षानंतर आहे, परंतु ज्या बाबी घडतायत हिंदू मुलींना टार्गेट करून फेसबुकवरती, ट्विटरवरती, इंस्टावरती त्यांना 10-10, 20-20 मुलं फॉलो करतायत आणि मग ठरवून प्लान करून त्यांना जाळ्यामध्ये ओढतायत. एकदा लग्न करून घेतलं की आणि वर्षभरानंतर त्यांना त्रास द्यायला सुरू होत आहेत. आता किती मुली, आज या मुलीचा व्हिडिओ आला, वर्षभर जर अशीच मुलगी तिकडे गेली का परत तिचा व्हिडिओ होईल की मला हॅरेस केलं, मला ह्याने अत्याचार केला, त्याने अत्याचार केला, असले सगळे प्रकार होत आहेत. आणि म्हणून सर्व मुलींना पण विनंती आहे माझी हात जोडून की तुम्ही, आम्ही हे म्हणतोय म्हणून तुम्ही लक्ष देऊ नका, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा आणि तुमचं शेवटी जीवन आहे ते जीवन सुखकर व्हावं, समाधानी व्हावं, तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येऊ नये. आईवडिलांनी तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलेलं असते आणि मग त्यांनाही त्रास, तुम्हालाही त्रास, तर तत्पूर्वीच तुम्ही शहाणं व्हावं, एवढीच आमची मागणी आहे. निवडणूक आयोग एप्रिलपासून याद्यांचा फेरआढावा घेत ज्या चुका आहेत त्या सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे, फेरआढावा घेतला पाहिजे. कुठं कुठं दुबार मतदान आहेत. आता काही लोकांची इथं पण मतं असतात, काही लोकांची मुंबईला पण मतं असतात, काही मुलींचं लग्न झालं, लग्नापूर्वी इकडं मतदान असतं, आईवडिलांच्याकडं, लग्न झाल्यावर तिकडं मतदान, दोन्हीकडं पण मतदान, हे सर्रास प्रकार जिथं कुठं सुरू आहेत ते सगळे दुबार मतदान काढून टाकले पाहिजेत. ज्यांची नावं नाही त्यांची नावं यादीमध्ये आली पाहिजेत. तर निवडणूक आयोगाने घेतलेला कार्यक्रम चांगला आहे, तो व्यवस्थितपणे पार पडला तर आणखी. राज्यसभा विधान परिषदेकडे लक्ष आहे, यामध्ये मविवाद खास करून संघर्षाची शंकी दिसते. उमेदवार देण्यावरून मतमतांतर आहेत. भाजपची भूमिका काय आणि शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना तयार आहे, पण राष्ट्रवादी आपली भूमिका स्पष्ट करावी. हे बघा, भारतीय जनता पार्टीचा हा काही विषयच नाही. भारतीय जनता पार्टीकडे खूप मताची संख्या आहे. आमचे राज्यसभेचे सदस्य निवडून जातील. महाविकास आघाडीचा हा अंतर्गत विषय आहे. मुळामध्ये मी काल कोटा बघितला, 37चा का 38चा कोटा काहीतरी जाहीर झाला आहे. मागं पुढं आकडा असू शकतो, परंतु मुळामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 20 आमदार आहेत, शरद पवारांचे 10 आहेत आणि काँग्रेसचे 16 आहेत. यांचे मिळूनच एक जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे. म्हणजे 46 आहे. ते आता किती फुटलेत मला माहीत नाही, त्यांचा आकडा कितीपर्यंत आहे मला आयडिया नाही, पण तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. कुणी कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणी कुणाला राज्यसभेवर पाठवायचं, पण तिघात मिळून एकच व्यक्ती राज्यसभेवर जाऊ शकतो, ते पण त्यांच्यात जर एकत्रितपणा असला तर. पण एकत्रितपणा असेल असं मला काही वाटत नाही. धन्यवाद. तर आमदार गोपीचंद पडळकर होते, ज्यांनी अनेक विषयावरती आपली मतं व्यक्त केली आहेत. कॅमेरापासून योगेशसोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.